जो कोणी व्हिडिओ कोकणातून बघत असेल त्यांनाही माहिती असेल की काजू तिथे सुद्धा 1000 रुपयाच्या खाली मिळत नाही किलो. 1000 रुपये 900 रुपये अशी प्राइस असते, पण तुम्हाला इथे 840ला किलोने मिळणार आहे. ह्याच्यामध्ये मिक्समध्ये सर्व सीड आहेत. ओके, काजू बदाम पिस्ता अक्रोड नाही ह्याच्यामध्ये, बाकी सर्व आहे. पंपिंग सीड आहे, मगज आहे, सनफ्लॉवर आहे, कटफ्रूट आहे, नंतरला कॅनबेरी सुद्धा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. हे डाईटसाठी लोक वापरतात. अंजीर चांगल्या क्वालिटी म्हणजे पूर्ण व्हाईट पाहिजे असं नाही, खायला गोड पाहिजे आणि सॉफ्ट पाहिजे असा एकदम कापसासारखा हवा. हां, असा कडक दगडासारखा व्हाईट घेऊन फायदा नाही. दिसायला व्हाईट आहे पण दगडासारखा कडक असतो. हा खायला गोड असतो आणि ह्याच्यामध्ये बी जास्त प्रमाणात पाहिजे. काश्मीरी लसूण आहे, खायचा असतो हा. हा फोडून खायचा, त्याच्या आतला घ्या. ओ हा बघा, हे मी पहिल्यांदा खाते. काश्मीरी हां लसूण आमोशापोटी खाला की पोट साफ. किती खायचा? 1-2 पीस खाले खूप पोट साफ होतं. पोट साफ. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, मला ना बऱ्याच दिवसांपासून ड्रायफ्रुट्स खरेदी करायचे आहेत, ते पण होलसेल प्राईसमध्ये. आणि आज मी स्वतःसाठी ड्रायफ्रुट्स घेण्यासाठी आलेली आहे मस्जिद बंदरला. गुगलने स्वतः मला हे लोकेशन सुचवलेलं आहे आणि गुगलवर मी सर्च केलं होतं, मला ड्रायफ्रूट होलसेल मार्केट कुठे आहे सजेस्ट कर. तर पहिलं नाव आलं माऊली दुकान. तर आपण आज जाणार आहोत माऊली दुकानामध्ये आणि माऊली दुकानातून आपण खरेदी करणार आहोत ड्रायफ्रुट्स. तर काय किमतीला ड्रायफ्रुट्स मिळतात, होलसेल दरात तर मिळतात आणि काय क्वालिटीचे मिळतात हे सगळं आज आपण बघणार आहोत. सो क्वालिटीसुद्धा आपण चेक करणार आहोत ड्रायफ्रुट्सची. सो आपण आतमध्ये जाऊयात त्यांच्याकडे आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स खरेदी करूया. पण तुम्हाला सुद्धा जर माझ्यासारखं माऊलीमध्ये येऊन ड्रायफ्रुट्स खरेदी करायचे असतील तर कसं यायचं आहे? तुम्ही मस्जिद बंदरला उतरलात ना की भात बाजारला तुम्हाला यायचं आहे. भात बाजारला आलात की तुम्हाला इंडस्ट्रियल बँकची ब्रांच दिसेल, त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे दुकान आहे. सोप्या भाषेत अजून एक बँक सांगते, माऊलीच्या मागच्या साईडला, म्हणजे अगदी असं वर करून बघितलं ना डोकं थोडंसं, तर इंडियन बँक आहे. मानवी ब्रांचची इंडियन बँकसुद्धा इथे आहे आणि त्याच्या अगदी बाहेरच्या साईडला माऊली दुकान आहे. अजून एक लोकेशन सांगते, रामदेव ट्रेडर्स नावाचा बॅनर आहे. सो त्याच्या अगदी अपोजिट साईडला माऊली दुकान आहे. शॉप नंबर 2 माऊली ट्रेडर्स, मसाले आणि ड्रायफ्रूट असं या दुकानाचं नाव आहे. आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचे सगळे ड्रायफ्रूट्स बघूयात. चला या. तर आपण आता माऊली या दुकानामध्ये आलेलो आहोत आणि माऊली स्वतः आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीमध्ये. आणि मी ना असं ऐकलं की हे दुकान खूप जगप्रसिद्ध आहे. दुकान छोटं दिसत असलं ना तरी गर्दी प्रचंड असते. मागे गर्दी थांबवलेली आहे मी आणि आज शूटला सुरुवात केलेली आहे फायनली. गेल्या 2 तासापासून मी ते उभी आहे की मला शूट करायचं आहे, पण गर्दी काही हलत नव्हती. सो फायनली आता आपण शूट स्टार्ट केलेलं आहे. आणि आपले मराठमोळे दादा जेव्हा मस्जिद बंदरसारख्या ठिकाणी असे ठाण म्हणून बसलेले असतात ना, तेव्हा एकमेव येतं की तोंडातून शब्द येतो, तो म्हणजे जय महाराष्ट्र दादा. आणि माऊली तुमचं खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी. आणि मला खूप भारी वाटतंय की एका मराठमोळ्या दादांचं दुकान आपल्या मुंबईसारख्या मस्जिद बंदरसारख्या ठिकाणी आहे आणि यांच्याकडे हे सगळे ड्रायफ्रूट खूप क्वालिटीचे मिळतात. स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात आणि क्वालिटी म्हणाल तर 10 on 10 आहे. सो मी सुद्धा स्वतः आज इकडनं खरेदी करायला आलेली आहे. गर्दी असते खूप जास्त, तुम्ही आलात तरी तुम्हाला इथे गर्दी मिळणार आहे. सो आता आपण बघूयात. दादा सांगा, काय क्वालिटीचे तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतात, काय प्राईजमध्ये असतात, सांगा आमच्या प्रेक्षकांना. आपल्याकडे सुरुवात काजू केला घेतला तर 840 रुपयापासून स्टार्ट आहे. ओके, काजूमध्ये व्हेरायटी आहेत आपल्याकडे. 840 पासून स्टार्ट आहे. मी स्वतः कोकणातली आहे आणि जो कोणी व्हिडिओ कोकणातून बघत असेल त्यांनाही माहिती असेल की काजू तिथे सुद्धा 1000 रुपयाच्या खाली मिळत नाही किलो. 1000 रुपये 900 रुपये अशी प्राईस असते, पण तुम्हाला इथे 840ला किलोने मिळणार आहे. आपण कोकणातला काजूसुद्धा बघणार आहोत. दादा कोल्हापूरचे आहेत, त्यांच्याकडनं कोकणातला काजूसुद्धा येतो. तो काजूसुद्धा बघूयात आणि मी क्वालिटीसुद्धा चेक करणार आहे. आपण सगळं ते बघूयात. चला. सुरुवातीला तुम्हाला काजू दाखवतो. पहिला काजू बघा तुम्ही. हा 840चा आहे का? 840मध्ये मिक्स काउंटमध्ये आहे हा काजू. हा कुठचा आहे? कोकणातला आहे? नाही, हा बेनिनमध्ये येतो. इम्पोर्ट माल आहे हा इम्पोर्टमध्ये आहे. व्हाईटनेस मालामध्ये आहे. कोकणातला काजू जर का असेल माझ्याकडे आता मोठ्या साईजमध्ये, दिसायला पिवसळ असेल, खायला गोडवा असणार आहे. ओके, काजूमध्ये फरक जाणवेलच. हा नाही आहे कोकणातला. नाही, बरोबर. आणि हा इम्पोर्टच आहे, ते बोललेच मगाशी. पण जरा बडा थैली निघालो. डायरेक्ट तुम्हाला कोकणातला काजू दाखवतो. मोठे साईजमध्ये अवेलेबल आहे
कारण की छोटा आता अवेलेबल आहे नाही मग. माझ्याकडचं सगळा माल संपत असतो दरवेळी. म्हणजे तुम्हाला यायचं असेल तर मोस्टली मी तुम्हाला सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत. मॅपसुद्धा टाकलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत. हा बिग साईजमध्ये आहे, 210 Size खूप मोठी 180 असा मिक्स काउंटमध्ये आहे. खायला सुद्धा कडक लागेल. ओके, खाल्यानंतर तोंडामध्ये पाणी किंवा लाळ जमा होते त्यावेळेला जाणवेलच. वाव, हा कोकणातला आहे. ओके. हा वेंगुर्ला काजू AB आहे. हा वेंगुर्ला 7 बोलतात. 4 आणि 7 मधल्या बी मधला अवेलेबल आहे हा. हम्म, आणि मॅन्युफॅक्चरिंग आपण स्वतः आहे काजूमध्ये. हम्म. अजून आहेत का? येत. खूप सुंदर आहे, भारी आहे. तसंच बदामामध्ये बघितला तर बदामामध्ये आपल्याकडे 800 रुपयापासून चालू आहे. हम्म, 800 840 ह्याच्यामध्ये ऑइल अवेलेबल नाही, म्हणजे आहेच नाही ऑइल, तो सुकलेला असतो. हम्म. 800 मध्ये असत नाही. नसतो. हम्म. 900 वाला बदाम आणि हा निघाला. पांढरा पण दिसतोय हो, मला थोडा. सुकलेला आहे. हम्म. हा कशासाठी वापरतात? हा लाडू वगैरे बनवण्यासाठी किंवा डेकोरेशनसाठी जास्त यूज होतो याचा. हम्म. ओके. आणि हा पाण्यामध्ये भिजून वगैरे खायला खूप छान आहे. ह्याला ऑइल असतं? याच्यामध्ये ऑइल आहे. हा 900 रुपये किलो आपल्याकडे स्टार्टिंग आहे हम्म. बदामामध्ये. मग चेक करत जाऊ. हा. दाखवतो पण तुम्हाला. ह्याच्यामध्ये कुठला पण घ्या छोटा, ह्याच्यामध्ये ऑइल पाना दिसेल, ऑइल जाणवेल ह्याच्यामध्ये. ओके. आणि पाण्यामध्ये भिजवला तर या पाण्यामध्ये फुलतो सुद्धा. हम्म. ओके. याचं साल निघतं, तसं हा पाण्यामध्ये भिजत नाही, काही नाही, असाच्या असंच राहतो. ओके. फुलत सुद्धा नाही, याचं साल सुद्धा निघत नाही. याच्यामध्ये साल सुद्धा निघतात पाण्यामध्ये. हम्म. इथे गर्दी खूप आहे तुमच्या दुकानामध्ये. मला 2 तास तुम्ही उभा केलं होतं मगाशी. आता तुमच्याकडचे कस्टमर थांबत नाही आहेत. आपण एक हे बघा, तुमचे कस्टमर येतात मध्ये, पण आपण एका कस्टमरला विचारूया की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. गेले अनेक वर्ष ते इथे येतात खरेदी करायला. आणि ताई आहे माझ्यासोबत. हाय, कशी आहेस? आणि मी स्वतः ह्या दुकानाबद्दल भरपूर ऐकलं आहे. तू सुद्धा भरपूर दिवसांपासून ह्या दुकानामध्ये येतेस, बरोबर? काय काय घेतलं आहे? ऑलमोस्ट सगळं. मी अगदी ड्रायफ्रूट्स असू देत किंवा गरम मसाले असू देत, मी ह्यांच्याकडनंच घेते. म्हणजे मिळायला तुम्हाला वेगवेगळ्या किमतीमध्ये बाहेर मिळतीलही, पण जी क्वालिटी आणि किंमत हे जे गणित आहे, कॉम्बिनेशन, ते तुम्हाला इथेच मिळेल. म्हणजे तुम्ही फक्त दादांकडे यायचं आणि दादांना सांगायचं की मला अमुक अमुक हवे आहेत. म्हणजे मग ते अगदी पंपकिन सीड्स असू देत किंवा काजू असू देत, डिंक असू देत किंवा दुसरे कुठलेही गरम मसाले, आणि त्यांना सांगायचं ह्या कारणासाठी हवे आहेत. मग दादा समोरून सांगतील तुम्ही ह्या क्वालिटीचे वापरा, तुम्हाला खूप छान रिझल्ट्स मिळतील. अगदी लाडवांसाठी मी आत्ताही आली आहे, तर माझ्या लाडवांसाठीच ड्रायफ्रूट्स घ्यायला आले आहे. आणि हे एकमेव ठिकाण आहे. म्हणजे मी लालबागला राहते, पण लालबागची सगळी दुकानं सोडून मी इथे येते, कारण क्वालिटीसोबत किंमत हे जे थोडं बजेट, आपलं मंथली बजेट जे असतं, ते माझं इथे मॅच होतं. क्या बात आहे. आणि लालबागसारख्या ठिकाणी जिथे सगळं काही अवेलेबल आहे आणि सगळं काही मिळतं, ते सोडून तू इथे येतेस, त्यामुळे मलाही खूप आवडलं. हे आपले रोजचे कस्टमर आहेत, हे गिराक आहेत आपले. काका, तुम्ही कुठून आलाय? मी करी रोडवर आले. करी रोडवरून आलात. आणि कसं वाटतं तुम्हाला हे दुकान? तुम्ही काय काय घेता इथे? नाही, नेहमी ड्रायफ्रूट आपले लागतं, ते खजूर, बाकी काजू, बदाम, पिस्ता वगैरे घरगुतीच आहे, घरासाठी उपयोग असते का. आणि रिझनेबल म्हणजे एकदम. आणि यांचा स्वभाव पण चांगला आहे एकदम, म्हणजे आपलेपणा वाटतो असं गेल्यामध्ये. बाकी ठिकाणी कसं तेवढं लक्षात येत नाही लोक अशी, म्हणजे कोणाच्या ह्याच्याबद्दल जातीबद्दल बोलत नाही मी, पण इन जनरल मराठी सोडून असे सगळे व्यवस्थित म्हणजे ट्रीटमेंट देत नाही असे. पण याचे सगळं म्हणजे आपल्यापणाने देतात. म्हणजे 2 पैसे गेले पण चांगला माल घेतो, घरगुतीसाठी आपण वापरतो. क्या बात आहे. आणि खरंच क्वालिटी खूप छान आहे. मी चेक करते त्यांची क्वालिटीसुद्धा. तर थँक्यू काका, तुम्ही मला माझ्याशी बोललात. तर आपण पुढे बोलूयात. आणि इकडे खरंच ते म्हणाले तसं की माऊलींचा स्वभाव खूप छान आहे. तर माऊलींचं नाव आहे सागर गुरव, आणि सागर गुरव म्हणून यांचं नाव प्रसिद्ध असण्यापेक्षा माऊली म्हणून या दादांना ओळखतात इथे. आणि मी आल्यापासून सगळे माऊली माऊली करतात. मी दुकानाचं नाव पण माऊली शोधते. मला वाटतं तुम्ही पांडुरंगाचे भक्त असावे. हो, माऊली माळकरी आहे. माळकरी येतो. वा, क्या बात आहे. आणि मला खरंच खूप भारी वाटतंय की पुन्हा एकदा की आपला मराठमोळा माणूस, एवढा मोठ्या मनाचा माणूस इथे एकदम प्राईम लोकेशनला, जिथे तुम्हालाही माहिती आहे की मराठी दुकानं नाही आहेत फारशी, आणि या एरियामध्ये मराठमोळं दुकान एक खूप छान क्वालिटीचं आहे, ते म्हणजे माऊली. माऊली, बदाम बघितले आपण, आता पुढे बघूया. आपल्याकडे मोठी साईज सुद्धा आहे, 1100ला आहे. 1100. त्याच्यामध्येच
दाखव जरा हे बदामाचे बघ इथे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्राईसनुसार आणि क्वालिटीनुसार बदाम मिळतो. 800चा आहे, 840चा आहे, 900चा आहे, 960चा आहे आणि हा कितीचा आहे तर 1100चा आहे. 1100ला SP आहे, बिग साईज आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा ऑइलचं प्रमाण जास्त आहे. हम्म. ह्याच्यामध्ये ऑइल आहे, जास्त प्रमाणात ऑइल आहे. आलं का लक्षात? हम्म. मग ते आपल्याला वजनाने प्रेस केलं ना तर ऑइल जास्त दिसेल. समजलं? क्या बात आहे. याचबरोबर आपण आता बदामची क्वालिटी बघतोय. तर मामरा सुद्धा बदाम आहे ना मामरा तुमच्याकडे? सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. मामरा बदाम आपल्याकडे 2800 आणि 3200 दोन क्वालिटी. दोन क्वालिटीमध्ये. 3200 वाला थोडा बिग साईज आहे, हे मोठी मामरामध्ये साईज आहे. त्याच्यामध्ये आपण एक मिक्स बनवला आहे, त्याच्या बाजूला येतो 800 रुपये किलो. मिक्स मध्ये mix आपण एक मध्ये. दाखवूया ना ते पण. जरा दाखव. मिक्स वाला, मिक्स मिक्स 800 800 वाला. 800 वाला. याच्यामध्ये मिक्स मध्ये म्हणजे काय काय असतं? याच्यामध्ये मिक्समध्ये सर्व सीड आहेत. हम्म. ओके, काजू बदाम पिस्ता अक्रोड नाही ह्याच्यामध्ये, बाकी सर्व आहे. पंपिंग सीड आहे, मगज आहे, सनफ्लॉवर आहे, कटफ्रूट आहे, नंतरला कॅनबेरी सुद्धा ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ओके, ह्याच्यामध्ये मनुका आहे. हो, हे डाईटसाठी लोक वापरतात. 800 रुपये किलो. वाव. आणि अजून एक आपल्याकडे मिक्स आहे 900 रुपयामध्ये, तो पण दाखवतो तुम्हाला कसा आहे आपल्याकडे. 900 वाला दिघा ना. क्वालिटी खूप छान आहे, मस्त क्वालिटीचं आहे. आणि आपल्याकडे रोजच्या रोज जसा लागेल तसा आपण फ्रेश बनवतो, जास्त स्टॉक बनवून ठेवत नाही. वाव, अंजीर पण ओके, आहे. ह्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता अक्रोड सर्वच आहे ह्याच्यामध्ये, फक्त सीड काही नाही आहे. ओके, आणि अखंड आहे सर्व माल. तुकडा ह्याच्यामध्ये कुठलाच नाही. इथं मार्केटमध्ये कसं खारीक तुकडा वगैरे टाकून कमी रेटमध्ये याच रेटमध्ये विकतात. आपण बरोबर. ओनली ड्रायफ्रूटच देतो 900 रुपयामध्ये. तुकडा काजू वगैरे सुद्धा आहे वर आपण बघितलं तर. खारा काजू पण आहे का? हो, खारा काजू खारा सुद्धा. काजू आहे, तुकडा काजू आहे, डाब काजू आहे. काजूची जी डाब असते आपण शिऱ्यासाठी वगैरे वापरतो ते सुद्धा आहे इथे. आणि फ्लेवरमध्ये पण आपण काजू ठेवलेले आहेत. मसाला ओके. काजू. आणि हे काय? हा पंजाबी तडका आहे, हा रेड चिल्ली आहे. खजूर पण बघूया आपण. खजूरमध्ये पण आपल्याकडे व्हेरायटी आहे. त्याच्यामध्ये अंजीर पण आहे. हम्म. अंजीर येतो व्हाईटमध्ये येतो. आता व्हाईट आपल्याला व्हाईट पिठी आहे का आपल्याला आली नाही ना अजून. एक थोड्या वेळात आपल्याला व्हाईटमध्ये पण अंजीर आपल्याला तुम्हाला दाखवतो. आपल्याला व्हाईटमध्ये पण फुल अंजीर. चांगल्या क्वालिटीचा अंजीर कसा अंजीर आहे ओळखायचा? ना, कसा दाखव. ओळखायचा? अंजीर चांगल्या क्वालिटी म्हणजे पूर्ण व्हाईट पाहिजे असं नाही, खायला गोड पाहिजे आणि सॉफ्ट पाहिजे असा एकदम अंजीर. कापसासारखा हवा. हा, असा कडक दगडासारखा व्हाईट घेऊन फायदा नाही. दिसायला व्हाईट आहे पण दगडासारखा कडक असतो. हा खायला गोड असतो आणि ह्याच्यामध्ये बी जास्त प्रमाणात पाहिजे. ही बघा अशी बी हवी. हा अंजीर आहे, जातवंदमालू याला बोलतात. खायला खूप गोड असतो हा. खूप गोड आहे. खूप गोड आहे. ओके, हा आपल्याकडे 1700 रुपयाला अवेलेबल आहे. आपल्याकडे 1 किलो घेतला तर आपण 1600 पण देतो. आपण मालामध्ये 1-1 किलोमध्ये घेतला तर कस्टमर लोकांना कमी करतो. मालामध्ये 1-1 किलो असेल तर पाव किलो अर्धा किलोमध्ये देत नाही, पण 1 किलो क्वांटिटीने जे घेतात त्यांना आम्ही कमी रेटमध्ये देतो. याचबरोबर मसाले सुद्धा दिसतात तुमच्याकडे. हो, मसाले सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि आपल्याकडं सीझन वाईज असतं. आता मसाल्याचा सीझन येईल आपला, तर आपण मिरच्या वगैरे सर्व इथं आपलं अवेलेबल अवेलेबल आहे. असतं. हो, आता अख्खा खडा मसाला सर्वच आहे. लवंग आपल्याकडे 1200 रुपये किलो. मार्केटमध्ये खूप महाग आहे. दालचिनीसुद्धा 600 रुपये किलो आपल्याकडे. ओके, श्रीलंका दालचिनी आहे, इंडियन दालचिनी आहे, नंतरला लाल फूल आहे, जावेद्री आहे. ओके, स्टार आहे, काळी मिरी आहे. सगळे आपल्याकडे अख्खा खडा मसाला अवेलेबल आहे. कबाब चिल्ली पण हा मसाल्यातलाच प्रकार आहे. मला असं ती बडीशेप दाखवा ना, जी मगाशी तुम्ही एका कस्टमरला देत होतात. लखनवी मला एवढी ती आवडली आहे ना बडीशेप. काय बडीशेप काय म्हणतात त्याला? लखनवी बोलतात तिला. वाव, आणि मस्त टेस्ट आहे ही बडीशेप. एकदम खुसखुशीत, कुरकुरीत आणि एकदम टेस्टी, वेगळीच टेस्ट आहे याची. हे आणि आपले एकदम बारीक आहे. लखनवी ना? हो, ही लखनवी आहे. हे बघा, मला खूप आवडली ह्याची टेस्ट. आणि एवढं छान बडीशेप आहे ना ही. ह्याची टेस्टच एकदम मस्त, छान क्रिस्पी, एकदम वेगळी आहे. हा हा, खूप भारी. अजून काय तुमच्याकडे? अजून मग तसं फ्रूटमध्ये घेतला तर मँगो आहे, कट फ्रूट ना? कट फ्रूट आहे. बघा ना, बघा ते ओट्स आहेत का? हा, ओट्स आहे. म्युस्ली मुसली आहे. 600 रुपये किलो आहे. मार्केटमध्ये 1000 रुपयाने विकतात किंवा 800 ने विकतात. आपल्याकडे 800 रुपये किलो आहे.
मँगो आहे 600 रुपये किलो आहे. किलो आहे. मँगो आपल्याला 800 रुपये आहे. पायनॅपल आहे 800 रुपये किलो आहे. तसंच मग केवी आपल्याकडे आहे 480 रुपये किलो आहे आपल्याकडे केवी. कटफ्रूट आहेत ऑल त्यामध्ये कटफ्रूट आहेत. कॅनबेरी सकट सर्व आहे त्यामध्ये 800 रुपये किलो आहे. ओके. नंतरला आपल्याकडं कॅनबेरी आहे, ब्लूबेरी आहे, चिलगोजा आहे. हम्म. तेव्हा ते लालवाले आहे ते कॅनबेरी आहे. नंतरला त्या बाजूला ब्लूबेरी आहे, चिलगोजा आहे. आणि ते कोणत्या बिया आहेत? सनफ्लॉवर, सनफ्लावर आहे, पंपकिन. पंपिंग सीड आहे, मगज आहे, व्हाईटवालं मगज आहे 800 रुपये किलोवाला आहे. ओके. नंतरला मनुक्यामध्ये घेतला तर ब्लॅक मनुका आपल्याकडे 480 रुपये किलो. चांगल्या क्वालिटीचा कोणता बी वाला. मनुका? हा कसा आहे मनुका? 480 रुपये. हा मनुका आपल्याकडे 480 रुपये. हा बघा, हा मनुका आहे. हे काढा ना, टेबल काढा. हे टेबल ले पीछे. हा. हो. हा 480. 480 रुपये किलो आहे. मनुका बी वाला आहे हा. ते पाण्यामध्ये भिजवून लोक खातात. हम्म. ओके. हा आहे. ह्याच्यामध्ये विदाऊट बी वाला पण आहे आपल्याकडं 600 रुपये किलो आहे. विदाऊट बी वाला 600 रुपये किलो. 600 सॉफ्ट रुपये किलो असतात. सॉफ्ट आहेत. हा. हे सॉफ्ट असणार आहे. हम्म. ओके. विदाऊट बी 600 रुपये किलो आहे. काय क्वालिटी आहे. हे आणि- नाशिकवरून येतं. नाही हे नाशिक नाही, हे बाहेरचं आहे. आपले इंडियन इकडे आहेत. व्हरायटी वेगळी आहे ती. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये बीवाला मोठी साईजसुद्धा आपल्याकडे 800 रुपयाला आहे. मेथीचे लाडू तिरफळं पण आहे त्यांच्याकडे. कोकणात जाऊची काय करत तुमका हये बघा. गावतले तिरफळा ही बघा. हे बीवाले हम्म. मोठी साईज आहे हम्म. ह्याच्यामध्ये काळा मनुकामध्ये. वाव. तिरफळ दाखवा ना, त्रिफळ. आमच्या कोकणात ना हगा जेवणात तुमका तिरफळा गावतली. म्हणजे हा प्रकार मी मुंबईत बघते, मला खूप आनंद होतोय. कोकणात मिळतो हा आणि मला खूपच आश्चर्य वाटलं की हा प्रकार इथे भेटतोय मुंबईत. हा हा हा, काय सुगंध यायचा एकदम. कढी आठवली, कुठची कढी आठवली तुम्हाला कळायला दिसेल. कुठची कढी आठवली तिरफळ म्हटलं. त्याच्याशिवाय आमटीच नाही होऊ शकत आमच्याकडे, कडाच नाही होऊ शकत. हा आजवा खजूर आहे. हा आजवा खजूर लोक बीपीचा वगैरे वापर म्हणजे बीपीचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी हा त्यांच्यासाठी खूप आजवा. आजवा हम्म. म्हणजे आपण बोलतो ना काय म्हणतात त्याला ब्लॉकेज वगैरे असतात ना, हम्म. आजवा खजूर त्यांनी वापरायचा. वा. रक्त पातळ हम्म. आजवा खजूर. वाव, मस्त मोठे मोठे खजूर आहेत. मला वाटतं आज माझं पोट ह्या सगळ्यांनीच भरणार हा आहे. 800 रुपये किलो आहे. 800 ते 900 रुपयाच्या रेंजमध्ये असतो. किलोनी घेतलं तर आपण रेट कमी करतो. पहिलाच बोललो आहे व्हिडिओ किलोमध्ये असेल तर. मेथीचे लाडू पण ठेवतात तुम्ही? हो आपल्याकडे मेथीचे लाडू स्पेशल असतात. स्पेशल आहेत का? हो लोक खूप येतात शुगरवाले हो का? मेथीचे लाडू घ्यायला. आपल्याला रोजचा 10 ते 15 किलो मेथीचे लाडू लागतात रोजचे. आता संपलं होतं बघा बरं, आता भरतायत ते परत. आणि हे कसले लाडू आहेत? डिंकाचे लाडू आहेत. 480 रुपये किलो आहे. हा 320 रुपये किलो आहे. आपण पिस्ता नाही दाखवला. दाखवतो ना पिस्त्यामध्ये दाखवतो ना तुम्हाला. केसर सुद्धा येते बघा, तिथे केसर सुद्धा ठेवलेलं आहे. केसर वगैरे हवं असेल ना, काश्मीरी केसर, तर ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतं. लोणची आहेत, गुलकंद आहे, बडीसोप आहे, आपलं प्रवीण लोणचे आहे, असं खूप काय काय मिळतं. कोकम सिरप आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. याचबरोबर हे जे मार्केट आहे ना, ते अख्खं होलसेल मार्केट म्हणूनच ओळखलं जातं. भले पण ह्यांच्याकडे तुम्ही होलसेल जरी असलं ना, तरी ते तुम्हाला रिटेलमध्ये सुद्धा खरेदी करता येतं. होलसेल प्राईसमध्ये, म्हणजे जी प्राईस तुम्हाला होलसेलला लावली जाते तीच प्राईस तुम्हाला रिटेलला सुद्धा लावली जाते. त्याच्यामुळे जर तुम्ही क्वांटिटीमध्ये घेतलं तरी तुम्हाला स्वस्त पडणार. आणि जरी तुम्ही एक प्रॉडक्ट घेतलं तरी तुम्हाला त्याच किमतीत होलसेलच्या प्राईसमध्येच मिळणार आहे. त्याच्यामुळे हे दुकान सगळ्यांसाठी उपयोगी पडणार आहे आणि त्या सगळ्या बायकांसाठी उपयोगी पडणार आहे ज्यांना ड्रायफ्रूट्स लागतात घरामध्ये. आणि हा ड्रायफ्रूट आजकाल हेल्थ कॉन्शियस लोकांमुळे गरजेचा विषय बनलेला आहे आणि प्रत्येकाला घरात हे असलेच पाहिजे हे ड्रायफ्रूट्स. तर आता आपण बघूयात, थोडं पिस्ता बघूयात. पिस्ता सुद्धा त्यांच्याकडे आहे. पिस्ता हा बिग साईज आहे आपल्याकडे 1600 रुपये. वाव. अमेरिकन पिस्ता आहे. हा बघा, हा अमेरिकन पिस्ता आहे. हा इराणी पिस्ता आहे 1400 रुपये किलो. हा 1400 रुपयाला आहे. हा 1600 आहे आणि हा 1200 आहे. हे दोन्ही अमेरिकन आहे. हा इराणी आहे. खायला मीठ कमी आहे त्यामध्ये. इराणी पण मस्त आहे. हो. वाव. हे साल नसलेला पिस्ता. साल नसलेला पिस्ता शिऱ्यामध्ये वगैरे जास्त लोक वापरतात. मीठ पण नाही आहे. मीठ पण नाही, एकदम प्लेन पिस्ता आहे. साधा आहे आणि नरम पण आहे, कडक नसते. हे काय आहे? लसूण आहे. हां, लसूण
काश्मीरी लसूण आहे. खायचा असतो हा. हा फोडून खायचा, त्याच्या आतला गर. ओ हा बघा, हे मी पहिल्यांदा खाते. काश्मीरी. हां लसूण आमोशापुढे खाला की पोट साफ. किती खायचा? 1-2 पीस खाले खूप पोट साफ होतं. पोट साफ. हा लोक बघा. आवर्जून घेऊन जातात. आता मी खात नाही, तर मला इथे मी सुरू होईन इथे घरी जाईपर्यंत, त्यामुळे मी तो घेऊन जाते आणि घरी खाते. चला का आपण पुढे बघा. काश्मीरी लसूण मला द्यायला हा अर्धा किलो. येतो ना. काजू पण घेणार आहे मी इथून. मूळची कोकणातलीच आहे, पण मला इकडची क्वालिटी खूप आवडली, त्यामुळे मी काजू घेते आणि मला स्वस्त पण मिळतो इथे काजू कोकणापेक्षा रेटने. अजून आपण खारीक बघूया आता आणि अक्रोड बघूया. बाकी मला वाटतं मी बऱ्यापैकी दाखवलं आहे सगळं. खारीक आपल्याकडे हे जर्दाळू काय आहे? बोलतात. जर्दाळू जगदाळू. आफ्रिकोट बोलतात त्याला. हे बघा हम्म. 580 रुपयापासून स्टार्ट आहे. हम्म. 580 पासून स्टार्ट आहे. 800 रुपयाला, 1000 रुपयाला आहे. जसे रेट आहेत तसे व्हेरायटी आहेत आपल्याकडे. हम्म. एकाच बरणीमध्ये मार्केटमध्ये तोच माल फिरवतात, तसं नाही. ही छोटी साईज आहे, ही बिग साईज आहे. त्यामध्ये 1000मध्ये पूर्ण व्हाईट आहे आणि सॉफ्ट आहे. जर्दाळूमध्ये खारीकमध्ये 200 रुपये किलो आहे, 300 रुपये किलो आहे, 400 रुपये किलो आहे. खारीक आपल्याकडे 360 रुपये किलो आहे. खारीक तुकडा 200 रुपये किलो आहे आणि खारीक सळी 200 रुपये किलो आहे आपल्याकडे. हम्म. अक्रोडमध्ये अक्रोड तुकडा आपल्याकडे 1400 रुपये आहे. नंतरला 1600मध्ये अक्का आहे. हे दोन्ही साईज मोठे आहेत, 36 प्लस बोलतात त्याला. 1800, 2000 या रेंजमध्ये आहे. बरोबर. ओके. आणि हा 34-36 मिक्स येतो. हा 1600 रुपयाला आहे आणि एकदम फ्रेश माल आहेत ते दोन्ही. हे बघा तेल बघा फक्त, मी तुम्हाला तेल दाखवणार. हे बघा तेल बघा फक्त. ऑइल बघा. ह्या जसं जेवढं ऑइल येतं ना. हे बघा हम्म. यामध्ये ऑइल हम्म. दिसलं. आणि हे ऑइल गोड असेल तर खायला गोड लागतं. जुना झाला माल तर कडू होतो. हे जे आतला ऑइल हम्म. तर हा कडू होतो. समजलं. हे जे आपली गॅरंटी आहे, महिना 1.5 महिना बिंदास लोकांनी फ्रीजरमध्ये ठेवून वापरायला पाहिजे. एवढा छान आहे हा अक्रोड आपल्याकडे. 340 रुपये. खाऊन बघा ना. आणि आवळा. आणि आवळा 340 रुपये किलो आहे. सॉरी, हम्म. मार्केटमध्ये हा 400 रुपये 360 रुपयांनी विकतात. आपल्याकडे एकदम रिजनेबल रेट आहे, 360 रुपये. प्रॉफिट मार्केटला पण जाऊन रेट बघा, खूप डिफरन्स भेटेल आपल्या रेटमध्ये, ही गॅरंटी. हा काय आहे? हा अक्का आवळा आहे. आणि आवळा. हे बघा. क्वालिटी आहे, क्वालिटी. क्वालिटी एक नंबरच असणार आपल्याकडं. ही स्पेशल आपण बनवतो. सगळे सीड आहे त्याच्यामध्ये. 700 रुपये किलो. वाव. त्याच्यामध्ये 7 सीड आहेत, रोस्टेड केलेले आहेत. त्याच्यामध्ये काळं तीळ सुद्धा आहे. काळे तीळ. आहे ना. 400 रुपये. काळे तीळ सुद्धा आहे. रोस्टेड आहे, हळद वगैरे टाकलेली आहे, मीठ पण टाकलेलं आहे. आपण स्वतः येऊ आपल्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसा बनवून घेतो. तर मी तुम्हाला खडी साखरेचं महत्त्व ह्यासाठी सांगते, कारण की साखर ही कोणतीच चांगली नसते. पण त्यातल्या त्यात जर तुम्हाला चहाचा खूप छंद असेल, चहा तुम्हाला खूप आवडत असेल, कॉफी आवडत असेल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की खडी साखर वापरा. खडी साखर ही असं म्हटलं जातं की आयुर्वेद जे फॉलो करतात ना, त्यांना साखर तर अलाउडच नसते, पण ते खडी साखर जास्त वापरतात. आणि त्यातल्या त्यात यामध्ये केमिकल नसतात. म्हणजे जे काही केमिकल वापरून साखर बनवली जाते ते नसतं. त्यामुळे हे एकदम नॅचरल असतात खडी साखर. तर तुम्ही खडी साखर वापरू शकतात. किंवा जर तुम्हाला ती मोठी खडीची म्हणजे जी दोऱ्याची खडी साखर असते ती मिळाली तर ती तर उत्तम, ती पण तुम्ही वापरू शकता. याचबरोबर ना इकडे तुम्हाला असे सुखं खोबरं पाहायला मिळतं. हे बघा सुखं खोबरं सुद्धा आहे. 400 रुपये किलोने सुखं खोबरं तुम्हाला इथे पाहायला मिळतं. आणि हे सगळं जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठे यायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि या दुकानात तुम्ही नक्की या. आणि मस्जिद बंदरला आलात तरीसुद्धा मराठमोळ्या दादांकडे नक्की या आणि त्यांच्याकडनं ही सगळी शॉपिंग करा. इथे कमाल क्वालिटीचे ड्रायफ्रूट मी आज खरेदी केलेले आहेत आणि मी पण तृप्त झालेली आहे. मला खूप क्वालिटी आवडलेली आहे इकडे. म्हणजे मी इतकी फिरत असते की कुठे काय छान मिळते हे आपल्याला कळतं क्वालिटी बघितल्यावर. तर तुम्हीसुद्धा जर तुम्हाला क्वालिटीचं हे सगळं खरेदी करायचं असेल ड्रायफ्रूट
तर तुम्ही माऊली या दुकानामध्ये या आणि आपल्या मराठमोळ्या दादांकडनं ही सगळी खरेदी नक्की करा. दादा थँक्यू, तुम्ही इथे आलात, तुम्ही आज आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि आम्हाला हे सगळं छान प्रकारे दाखवलं, चाखायला दिलं, त्याच्यामुळे मला क्वालिटी कळालेली आणि मी तुम्हाला माझ्या सगळ्या सखींना सांगणार आहे की तुमच्याकडनं इकडनं खरेदी करायला नक्की या. थँक्यू सो मच. नमस्कार, रामकृष्ण. आणि तुम्ही सुद्धा इथे या आणि नक्की खरेदी करा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हा मला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.